सूर्याला गिळण्यासाठी आमच्या असणारे बाल हनुमंतरायनं उड्डाण केलं. या ठिकाणी असताना हनुमंतरायनं उड्डाण केलं. तिथं गेल्याच्या नंतर हा बालपणीचा पराक्रम आहे बर का. हनुमंतरायचं बळ सांगतोय. बालपणाचा जो पराक्रम आहे, बालपणी आपल्या जे लहान लहान बाळ आहेत ना, त्यांना काय येतं काय कळत. अहो आम्ही तो 7वी 8वी होत तर आकुर्त्याचा देव तसेच फिरत होतो. आपली काय अवस्था होती आपण माहित आहे ना. 7वी 8वी पुस्तक फुल पॅन्टही नव्हती. हनुमंतराय फक्त 15 दिवसाचे येतात. त्या सूर्याला या ठिकाणी गिळायचं या ठिकाणी साधारण काम नाही. तिथं जात असताना या ठिकाणी असणारा ते तू असणारा राहू केतू आडवे आले, त्याला या ठिकाणी तारण हनुमंतरायनं केलं. कुणाला? राहूला. व्यासजी तो राहू जर आपल्या राशीत आला ना, आपल्याला लय बेजार करतो, लय बेजार करतो. कुठेच सुधरू देत नाही. कोणत्या कामाला जर आपण निघालो तिथं आपलेच येतो असा असणारा राहू आहे. त्या राहूचा दाबाड आमच्या हनुमंतराया ठोक्यात फोडला. या ठिकाणी असताना तो राहू आता कुठे जावा हा विचार करू लागला. इंद्राकडे गेला, स्वर्गाच्या ठिकाणी गेला, सगळ्या देवतेकडे गेला आणि माझा घात या ठिकाणी सगळा मला मिळालेला आहे, सगळ्याच्या सहमतीने मिळालेला आहे. त्या समुद्र मंथनाच्या वेळेस थोडा उशीर लागला आता. तिथं असणाऱ्या सगळ्याच्या अनुमतीने ठरलं की सूर्यग्रहणाच्या वेळेस तुला पर्वणी आणि चंद्रग्रहणाच्या वेळेस त्याला पर्वणी. या ठिकाणी असताना म्हणला येत तर 6 महिने ग्रहण येत नाही आणि हिकून चिकून चान्स आला मला खायचं. त्या वांडरानं त्या पुच्छ केतून मलाच चालू केलं. माझा असणारा या ठिकाणी गाभार घेऊन तो असणारा राहू स्वर्गामध्ये गेला. तिथून असणारा इंद्र अनेक देवदेवता आले. सगळ्या देवदेवतेला सुद्धा हनुमंतरायनं ऐकले नाहीत. इतकं बळ हनुमंतरायचं होतं, इतकं बळ होत. पण इंद्रानं नजर चुकीनं आपलं असणारं वज्र फेकून हाणलं. ते अचूक कर्म धर्म संयोगाने लागलं हनुवटीवर. हनुवटीवर लागल्याच्या नंतर हनुमंतराय या ठिकाणी निचेष्टीने पडले. पण आपल्या मुलाची बाजू नेक आहे, आपला मुलगा वाईट कर्म करणार नाही याची शाश्वती त्या वडिलांना असावी. आणि आज ती शाश्वती जवळपास मावळलेली आहे. आपले मुलं काय करतात, कॉलेजला जातात, ते खरोखर जातात का नाही हे तपासणं गरजेचं आहे. हे वडिलांनाच मिळ लागत नाही. पण त्या पवन देवाला विश्वास होता, माझा मुलगा वाईट कर्म करू शकत नाही. त्याला असणारा इंद्राने तारण केलं काय, तो असणारा इंद्र राजा आहे. त्यानं सगळ्या प्रजेचं या ठिकाणी हाताच्या फोडाप्रमाणे सांभाळ करायचा. ते सोडून एक माझा असणारा चालवला माझ्या हनुमंतराला त्यानं वज्र आणलंय का. त्या इंद्राला लाज कशी वाटणार, लाज. आणि या ठिकाणी असणारा काहीतरी अडचणी केल्याशिवाय आपल्या मुलाची बाजू नेक आहे, आपल्या मुलाची बाजू खरी आहे. त्या पवन देवानं या ठिकाणी त्रिभुवनातला ऑक्सिजन काढून घेतला. मग काढून घेतल्याच्या नंतर मुंगी पासून ब्रह्मदेवापर्यंत आपलं नाकन तोंड दाबले कसं होतंय. अशी अवस्था सगळ्या त्रिभुवनातली झाली. आणि त्याच वेळेस या ठिकाणी असणार पवन देवाने सांगितलं हमारी मागे माझा हनुमंत जर उठत नाही तर एकाला जिवंत राहू देत नाही, जिवंत राहू देत नाही. हा पवन देवाला आलेला राग या ठिकाणी नमतं घ्यावाच लागलं देवाला सुद्धा. देवांना सुद्धा नमतं घ्यावं लागलं. कारण हनुमंतरायाची बाजू नेक आहे, आईच्या वचनावर विश्वास आहे. तोच विश्वास सार्थ करण्यासाठी सगळ्या 33 कोटी देवाला सुद्धा नमतं घ्यावं लागलं. नमतं घेऊन सगळ्या देवदेवतेनी हनुमंतरायाला आशीर्वाद दिले. चिरंजीव भव असे असणारे अनेक